तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थ्रेडेड जॉईंट. आपण एक युनिट स्किप केला आहे, तर तो युनिट आपण म्हणजे काही दिवसात बघणार आहोत. तर माझ्या मते हा थ्रेडेड जॉईंट आणि वेल्डेड जॉईंट हा टॉपिक सिंपल आहे, तर तो पहिले प्रिपेअर करू. तर त्यासाठी मी हा एक क्वेश्चन चूज केला आहे की जो PYQमध्ये पण आला आहे. तर तो बघू आपण. त्यात क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की अ स्टील प्लेट सब्जेक्टेड टू फर्स्ट ऑफ ऑल थ्रेडेड जॉईंट म्हणजे जे जॉईंट आपण फास्टनर्स जसे की नट बोल्ट स्क्रू वगैरे हे यूज करून जे आपण जॉईंट्स क्रिएट करतो त्याला थ्रेडेड जॉईंट म्हणतात, की जे की परमनंटली जॉईंट नसतात. आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण ते डिसएंगेज पण करू शकतो. तर त्यात क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की अ स्टील प्लेट सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑफ 5 kN. तर तसं दिल्याप्रमाणे आपण लिहून घेऊ. गिवनमध्ये स्टील प्लेट आहे की जी की एका फोर्सला सब्जेक्टेड किती 5 kN फोर्स आहे. 5 kN दॅट मीन्स 5 × 10³ न्यूटन. तर मग पुढे असं म्हटलं आहे अँड फिक्स टू अ चॅनल बाय मीन्स ऑफ 3 आयडेंटिकल बोल्ट. 3 आयडेंटिकल बोल्ट्स म्हणजे n = 3 कन्सिडर करायचं. नंबर ऑफ बोल्ट्स 3 दिलेले आहेत त्यांनी. द बोल्ट्स आर मेड अप ऑफ प्लेन कार्बन स्टील 45C8. 45C8 ह्या प्लेन कार्बन स्टीलपासून तो बनला आहे आणि त्याची SYT दिलेली आहे, म्हणजे यील्ड स्ट्रेंथ दिलेली आहे त्याची 380 Nm². आणि मग पुढे अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे FOS दिलेला आहे, 3 घ्यायची आहे. आणि स्पेसिफाय द साईज ऑफ बोल्ट टू फाइंड. त्यांनी काय सांगितलं आहे, टू फाइंड D = what डायमीटर ऑफ बोल्ट. मग त्यासाठी आपल्याला काय फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आहे ना परमिसिबल स्ट्रेस शिअर स्ट्रेस काढून घ्यायचा. परमिसिबल शिअर स्ट्रेस म्हणजे आपण टाऊ परमिसिबल लिहितो मी. टाऊ परमिसिबल = आपण घेताना 0.5 SYT बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतो. तर 0.5 × SYT किती आहे आपला 380 डिवाइड बाय 3 जर घेतलं तर आपलं टाऊ परमिसिबल येतो 0.5 × 380 0.5 × 380 डिवाइड बाय 3. तर याचा आन्सर येतं आहे 63.33 Nm². एवढं आपलं टाऊ परमिसिबल आहे. प्रत्येक न्यूमरिकलला स्टार्ट करण्यापूर्वी टाऊ परमिसिबल किंवा सिग्मा टेन्साईल परमिसिबल म्हणजे मग त्यानंतर आता आपण हे न्यूमरिकल सॉल्व करताना थोडेसे कन्सेप्च्युअली जायला लागेल की हा जो 5 kN लोड आहे जो की इसेंट्रिसिटीला ॲक्ट होतोय, तर आपण तो पहिल्या स्टेपला आपण स्टेप वाईज सॉल्व करू. स्टेप फर्स्ट, पहिल्या स्टेपला आपण तो इसेंट्रिकली न घेता तो आपण इथे सेंटरला ॲक्ट झालाय असं आपण कन्सिडर करू. जर तो सेंटरला ॲक्ट होईल तर सेंटरला ॲक्ट होताना तो आपल्याला शियर म्हणून आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर मग मी पहिले लिहितो फॉर डायरेक्ट शियर. डायरेक्ट शियर कसा कन्सिडर केला की आपण बोल्ट लावलेले आहेत, बोल्टला ह्या ठिकाणी फोर्स लागलेला आहे. तर तो जेव्हा तो बोल्ट असा म्हणजे ब्रेक होईल तर तो ब्रेक होताना पॅरलल टू द फोर्स अप्लाइड ब्रेक होणार आहे. पॅरलल टू द फोर्स अप्लाइड जेव्हा तो ब्रेक होईल किंवा फेल होईल तर त्या त्या फोर्सला आपण शियर म्हणतो किंवा त्या स्ट्रेसला शियर म्हणतो. तर आपल्याला शियर फोर्स काढायचा आहे आता फॉर डायरेक्ट शियर फोर्स. डायरेक्ट शियर फोर्स काढताना
मी कन्सिडर करतो की 5 किलोन्यूटनचा लोड हा माझ्या डायरेक्ट सेकंड बोल्टला लागला आहे. तर सेकंड बोल्टला लागला आहे म्हणून मी P1 डॅश म्हणजे पहिल्या बोल्टवरचा फोर्स इज इक्वल टू दुसऱ्या बोल्टवरचा स्ट्रेस इज इक्वल टू तिसऱ्या बोल्टवरचा स्ट्रेस इज इक्वल टू टोटल P/N घ्यायचा. P/N म्हणजे टोटल P आपला 5 किलोन्यूटन जेवढा लोड होता किंवा लोड होता किंवा फोर्स होता तो डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट. नंबर ऑफ बोल्ट आपल्याला 3 दिलेले आहेत त्यांनी, कारण 3 बोल्ट आहे. 3 बोल्टवर आपण कन्सिडर करतो की इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स डिस्ट्रीब्यूट झाला आहे. तर 5 × 10³ डिवाइड बाय 3, तर आपला आन्सर येत आहे 66.67 न्यूटन. एवढा फोर्स आपला डायरेक्ट शिअर फोर्स इंडिव्हिज्युअल बोल्टवर लागला आहे. तर स्टेप 2 मध्ये कन्सिडर करायचं आपल्याला. आपण आता ह्या पहिल्या स्टेपमध्ये जो फोर्स होता तो सेकंड बोल्टवर ॲक्ट झाला आहे असं कन्सिडर केलं. आता आपण सेकंड स्टेपमध्ये फोर्स जिथं आहे तिथंच कन्सिडर करू, पण तो त्या फोर्समुळे ह्या बोल्टमध्ये जी शिअर फोर्स होते ती टॉर्शनल आपण कन्सिडर करणार आहे किंवा कारण त्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट ट्विस्ट व्हायला बघतोय. तर ट्विस्ट म्हणजेच टॉर्शनल. मग इथं लिहू फॉर टॉर्शनल शिअर, और तुम्ही लिहू शकता सेकंडरी शिअर. सेकंडरी शिअर. तर यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. तो छोटासा फॉर्म्युला तो असा की आता आपण कन्सिडर करताना P2 केलं आहे ना, तर P2लाच आपल्याला मोमेंट कन्सिडर करावी लागेल. तर P2ची मोमेंट घेताना आपण अशी घेऊ P1 डबल डॅश इज इक्वल टू P3 डबल डॅश, म्हणजे यांची व्हॅल्यू सेम येणार आहे. आणि P2 का नाही घेतला की आपण तिथून मोमेंट कन्सिडर करणार आहे. तर तिथून मोमेंट कन्सिडर करताना P इंटू इसेंट्रिकल त्याचे इसेंट्रिसिटी इंटू R1 म्हणजे जे फर्स्ट बोल्ट आणि सेकंड बोल्टचं डिस्टन्स आहे ते R1 अपॉन R1 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर. म्हणजे R1 म्हणजे डिस्टन्स बिटवीन बोल्ट 1 अँड बोल्ट 2 आणि R3 म्हणजे डिस्टन्स बिटवीन बोल्ट 2 अँड बोल्ट 3. तर मग इसेंट्रिसिटी म्हणजे किंवा इसेंट्रिक डिस्टन्स घेताना कसं कन्सिडर करायचं की ते सेंटरपासून घ्यायचं. म्हणजे जे की आपली ई किती येईल, P किती गिवन आहे आपल्याला, P आहे 5 × 10³ ई कसं घेणार, ईचं डिस्टन्स सेकंड बोल्टपासून घेणार. सेकंड बोल्टपासून डिस्टन्स म्हणजे 200 + 30 + 75 इज इक्वल टू 305 येईल. आणि R1 किती दिलेलं आहे, 75 दिलेलं आहे. म्हणजे P2 आणि P1चं डिस्टन्स 75 होल अपॉन 75चा स्क्वेअर प्लस R3 पण 75 दिला आहे, 75चा स्क्वेअर. ओके, मग याचा आन्सर 5 × 10³ × 305 × 75 होल डिवाइड बाय 75 स्क्वेअर प्लस 75 स्क्वेअर. तर याचा आन्सर 1016.67 न्यूटन येतं आहे. तर आपण हा शिअर फोर्स एक वेळा म्हणजे डायरेक्टला पण आपण कन्सिडर केला आणि टॉर्शनलला पण कन्सिडर केला. तर या दोघांचा जो रिझल्टंट मिळणार आहे आपल्याला, तो रिझल्टंट आपल्याला म्हणजे टोटल फोर्स म्हणून कन्सिडर करावा लागेल. देअरफॉर रिझल्टंट फोर्स शिअर फोर्स रिझल्टंट शिअर फोर्स आता आपण P1 किंवा P3 दोघांपैकी कशालाही घेऊ शकतो. तर मी P1ला घेतो. P1
इज इक्वल टू P1 डॅश प्लस P1 डबल डॅश, म्हणजे डायरेक्ट शिअरचा P1 प्लस टॉर्शनल शिअरचा P1, म्हणजेच किती येईल 1666.67 प्लस 10166.67, तर याचा आन्सर येतं आहे 1666.67 प्लस 10166.67 1183.34 हा आपला रिझल्टंट फोर्स आहे, शिअर फोर्स, रिझल्टंट शिअर फोर्स की जो आपल्याला कन्सिडर करायचा आपल्या डिझाईनमध्ये. तर मग आता लास्ट स्टेप 4 मध्ये येईल डायमीटर ऑफ बोल्ट. त्यासाठी आपल्याला कन्सिडर करायला लागेल टाऊ परमिसिबल इज इक्वल टू आपला शिअर फोर्स इज इक्वल टू P/A असतो, ज्यात टाऊ परमिसिबल आहे आपलं टाऊ परमिसिबल आपण काढला होता 63.33 इज इक्वल टू PA आपला 5 × 10³ हो अपॉन A येतो π/4 इंटू DC स्क्वेअर, म्हणजे कोअर डायमीटरचा स्क्वेअर, यातून आपल्याला कोअर डायमीटर मिळतो. तर DC इज इक्वल टू 5 × DC स्क्वेअर कन्सिडर करा, 5 × 10³ अपॉन बाय मिस्टेकली इथं P आपण जो दिलेला होता तो कन्सिडर झाला होता, या Pच्या जागेवर आपल्याला कन्सिडर करायचा आहे हा जो P1 रिझल्टंट P आलेला आहे ना तो किती 11833.34. ओके, तर मग 11833.34 डिवाइड बाय 63.33 इंटू π/4 ते येतं आहे 237.90 आणि त्यालाच अंडररूटमध्ये केलं अंडररूट आन्सर, तर DC मिळतो आपल्याला 50.42 mm एवढा कोर डायमीटर मिळतो. पण आपल्याला त्यांनी डायमीटर ऑफ बोल्ट विचारलं आहे, तर डायमीटर ऑफ बोल्ट इज इक्वल टू DC डिवाइड बाय 0.8 हे स्टँडर्ड लक्षात ठेवायचं. DCला 0.8 ने डिवाइड करायचं, तर 15.42 डिवाइड बाय 0.8 इज इक्वल टू 19.28 दॅट इज अप्रॉक्सिमेटली 20 mm आपला बोल्ट डायमीटर असेल. तर ह्या व्हिडिओत आपला हा म्हणजे या ठिकाणी आपला न्यूमरिकल संपला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी न्यूमरिकल बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.